नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. आज नोटरीच्या संदर्भातच एक नवीन माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवत आहे की मला परवाच एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की तिच्याकडे एक पॉवर ऑफ अटर्नी आली होती बाहेरून पॉवर ऑफ अटर्नी आल्यावर आपल्याला माहिती आहे सगळ्या नोटरीला की आपण ती ॲक्सेप्टन्स करत असतो. एम्बेसीमधून बाहेरून म्हणजे आउट ऑफ इंडिया, म्हणजे ती एम्बेसीमधून ती पॉवर ऑफ अटर्नी येत असती आणि त्या एम्बेसीमध्ये त्यांच्याकडून ती रजिस्टर केलेली पॉवर ऑफ अटर्नी असती. तर ती पॉवर ऑफ अटर्नी बाहेरून आलेली म्हणजे आउट ऑफ इंडियामधून आलेली पॉवर ऑफ अटर्नी लगेच आपण यूज नाही करू शकत. तर ती पॉवर ऑफ अटर्नी पहिले आपल्याला ती ॲक्सेप्टन्स करावी लागते. ॲक्सेप्टन्स म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने ती पॉवर ऑफ अटर्नी आहे त्या व्यक्तीने 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर, म्हणजे भारतातल्या व्यक्तीने त्या व्यक्तीने 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्यांच्या नावाने घ्यायचा असतो आणि त्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ही जी एम्बेसीमधून पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करून आलेली आहे ती लावायची असते आणि ती पॉवर ऑफ अटर्नी ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटर्नी म्हणून मग ती नोटरीकडून नोटराईज करून घ्यायची असते. फक्त स्टॅम्प पेपरवर ती पॉवर ऑफ अटर्नी लावली आणि नोटराईज केलं तरी चालतं, किंवा त्या स्टॅम्प पेपरवर त्या व्यक्तीचं नाव, ज्या व्यक्तीच्या नावाने ती पॉवर ऑफ अटर्नी आहे, जी व्यक्ती ती स्वीकारती आहे ती पॉवर ऑफ अटर्नी भारतातली, तिचं नाव त्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही लिहू शकता. I am so and so age, occupation, residing at, accepting this power of attorney today, असं थोडंसं लिहू शकता, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटर्नी फक्त स्टॅम्प पेपर आणि ती पॉवर ऑफ अटर्नी, मग ती आपण पॉवर ऑफ अटर्नी आपण नोटराईज करायची असते. याच्यासाठी मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. पण ही जी पॉवर ऑफ अटर्नी आपण किती दिवस बनवू शकतो, म्हणजे ती बाहेरून आलेली, तर ते याच्यामध्ये अगोदर असं म्हणजे माहिती होती अशी की जी 3 महिने आपण करू शकतो. म्हणजे समजा ती पॉवर ऑफ अटर्नी पाठवली या महिन्यात, तर ती या महिन्यात, म्हणजे या महिन्यात आली, मार्च महिन्यात आली, तर मी मार्च महिन्यात आली तर मी मार्च, एप्रिल, मे असं 3 महिन्यात मी कधीही करू शकते. तर हे असा नियम होता असं मला माहिती होतं. पण आणि बऱ्याचदा लोकांना हेच माहिती आहे की 3 महिने आपण ती पॉवर ऑफ अटर्नी एम्बसीमधून आलेली ॲक्सेप्टन्स करू शकतो. पण माझ्या मैत्रिणीकडे जी पॉवर ऑफ अटर्नी आली होती ती ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आली होती. ते काहीतरी बँकेकडून यायला उशीर झाला आणि मग ती मला विचारत होती की ती पॉवर ऑफ अटर्नी करायची की नाही. तर मी तिला सांगितलं की 3 महिन्यातच आपण करायची असती. पण नंतर मग मी आमचे एक सिनियर नोटरी आहेत त्या सरांना विचारलं, तर मग त्यांनी मला सांगितलं असं. आणि अजून 1-2 लोकांकडनं मी माहिती घेतली. मग त्यांनी मला अशी माहिती सांगितली की ती पॉवर ऑफ अटर्नी आपण केव्हाही करू शकतो. आपण फक्त स्टॅम्प पेपर घ्यायचा आणि ती करायची, कारण ती एम्बेसीमधून ऑलरेडी रजिस्टर करून आलेली आहे. त्यामुळं पण ती जास्तीत जास्त लवकर करायची आहे. तर यासाठी माझा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. बाहेरून आलेली पॉवर ऑफ अटर्नी आपण कधीही 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर करून ॲक्सेप्टन्स करून ती नोटराईज करू शकतो. आणि ही माहिती कशी वाटली मला सांगा नक्की. थँक्यू. बाय.